आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं आहे। मागील काही कालावधीत कांद्याचे दर अत्यंत कमी होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा कवडीमोल दरात विकावा लागला। सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झाली आणि लवकरच बाजारात त्याची मोठ्या प्रमाणावर आवक होणार आहे। अशा परिस्थितीत केवळ निर्यात शुल्क हटवल्यानं शेतकऱ्यांना फायदा होईलच असं नाही, तर त्यासाठी सरकारनं कांदा निर्यातीसाठी अनुदान द्यावं असं मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केलं आहे। केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवलं असलं तरी निर्यात अधिक प्रभावी होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना रास्त दर मिळण्यासाठी सरकारने कांदा निर्यातीवर अनुदान जाहीर करणं गरजेचं आहे। जर सरकारने वेळीच हे पाऊल उचललं तर शेतकऱ्यांना कांद्याचे चांगले दर मिळू शकतील असं दिघोळे यांनी स्पष्ट केलं आहे। राज्यात कांद्याची आवक वाढणार असल्यानं पुढील काही दिवसात बाजारात मोठा पुरवठा होईल, त्यामुळे योग्य किंमत मिळवण्यासाठी सरकारने तातडीने निर्यात धोरणात सुधारणा करावी। केंद्र सरकारने आज कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचं म्हणजे रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कांद्यावरती गेल्या अनेक वर्षांपासून आधी निर्यात शुल्क 40%, त्यानंतर कांद्यावर किमान निर्यात मूल्य, नंतर कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी व आता कांद्याचं 20% किमान निर्यात मूल्य या सततच्या निर्बंधामुळे मागील 2 वर्षांमध्ये 2.25 वर्षांमध्ये कांदा उत्पादकांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे। आज सरकारने हा निर्णय घेतला, याचं आम्ही स्वागत करतो, परंतु हा निर्णय घेण्यामध्ये सरकारने मोठा उशीर केलेला आहे। आता केंद्र सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होण्यासाठी आता कांद्याचं जे निर्यात शुल्क हटवलं आहे, त्याचबरोबर कांद्याचं निर्यात जास्त होण्यासाठी निर्यातीवर अनुदान सबसिडी देण्याची आता गरज आहे। त्याचबरोबर कांद्याचं आता जी लागवड झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही रब्बी कांद्याची, उन्हाळ कांद्याची मुबलक प्रमाणात लागवड झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये अजून कांद्याची आवक वाढणार आहे। आज जर बघाल तर कांद्याला 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। उत्पादन खर्च 2500-3000 हजार रुपये असताना हा निम्मा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळतोय, म्हणून शेतकऱ्यांचं दर दिवशी काही कोटीचं नुकसान होतंय। हे थांबवण्यासाठी आणि कांद्याचे दर वाढण्यासाठी फक्त निर्यात शुल्क हटवून भागणार नाही, तर निर्यातीवर अनुदान देण्याची वेळ आली आहे, तरच जास्तीत जास्त कांदा निर्यात होऊन शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा होईल। आणि केंद्र सरकारने यापुढील काळामध्ये कांद्यावर कुठलेही निर्बंध घालू नये। कांद्याची निर्यात बंदी असेल, कांद्यावर निर्यात शुल्क असेल किंवा किमान निर्यात मूल्य असेल, यापैकी कुठलेही शेतकरी विरोधी निर्णय, कांदा उत्पादक शेतकरी विरोधी निर्णय केंद्र सरकारने घेऊ नये, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं, बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।